नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज सकाळचा सीन असा आहे की आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज थोडंसं लवकर आवरलंय, तर म्हटलं किचनची थोडी डीप क्लीनिंग करून घेऊया। म्हणजे हे वरचं जे आहे ना, हे सगळं क्लीन करून घेऊया। आणि त्याआधी काना मस्त बाहेर खेळतोय, काना मस्त आजी आणि पप्पासोबत बाहेर खेळतोय। कारण ना आमच्या घरामध्ये काय झालंय काय माहिती, इतके छोटे छोटे चाचणं आले पूर्ण घरामध्ये। आमच्याच नाही ना, आणि ताईच्या घरामध्ये पण आहे। ते कशामुळे आले काय ते काहीच कळलं नाही, ते जाण्यासाठी काय करावं लागेल ते पण काही कळलं नाही। आत्यांनी त्या दिवशी लिंबाच्या पाल्याचा थोडासा धूर केला होता, पण त्यांनी एवढे नाही गेले, थोडेफार गेले होते, पण ते परत तेवढेच झाले। ती नेमकी कशाने होत आहे काय होत आहे काही कळलं नाही। मग घरात आत्याला आणि कानाला असं बोर झालं होतं, काना पण असं चिडचिड करीत होतं, ती साचणं तो डोळ्यासमोर येत होती। तर मग आत्या म्हणे की आपण तिकडे जाऊन बसू, तर ते निवांत जांभळी खाली सावलीत बसले। तो पण आज शांत आहे, थोडा थोडा मस्त लेट उठलाय, झोप वगैरे त्याची व्यवस्थित झाली आहे। म्हटलं चला एक्स्ट्राची कामं करून घेऊया, आणि तोपर्यंत श्रुती पण तिचे कपडे वगैरे धुवून येईल आणि मी तोपर्यंत आवरून ठेवते। मागं काही दिवसांपूर्वी आम्ही ही रॅक्टर ऑर्डर केली होती, पण आता हिच्यावरती ठेवण्यासाठी मला असं वाटतंय की ते काचेच्या तेलाच्या बॉटल्स नाही राहत का, त्या घ्याव्या। पण जर कोणाकडे असल्या आणि त्या जर टिकत असल्या, म्हणजे मला तर डाऊट आहे की त्या फुटत्या वगैरे, फुटून जातील, इझी नाही आहे त्या अशा, म्हणजे आपण कम्फर्टेबली त्यांना यूज नाही करू शकत डेलीच्या याच्यासाठी। तर मग कमेंट कर, मला नक्की सांगा की तुमच्याकडं आहे आणि त्या चांगल्या आहे की काय, त्यांचा रिव्ह्यू सांगा, मग मी नक्की ऑर्डर करीन त्या। कारण मला खूप दिवसापासून इच्छा आहे की त्या 2 बॉटल पाहिजे, आणि अजून पण काही ह्या रॅकला डेकोर करण्यासाठी काही बरणी वगैरे बघू आता जसं होईल तसं। आधी पहिले हिला क्लीन करून घेते पूर्ण, हिच्यावरती तेल तेल झालेलं आहे। पण आम्ही डीमार्टवरून घेतलं होतं, पण यांनी काय होतं माहिती आहे का, खूप सगळं तेल बाहेर येतं आणि मग ते सगळं असं इथं साचतं। त्याच्यासाठीच काहीतरी ऑप्शन शोधावं लागेल। फोन आला पाहुण्यांसाठी आम्ही येतोय म्हणून, तर मग त्यांना स्वयंपाक बनवायचा होता। तर इतकी घाई गडबड झाली, आणि त्याच्यात आज कानाला आहे ना थोडासा ताप आला होता, म्हणजे त्याला ऊन लागलं होतं बहुतेक, झळाया वगैरे लागल्या होत्या, त्याच्यामुळे त्याचं पण थोडी चिडचिड वगैरे सुरू झाली। तो खूप जास्त रडला, तर त्याच्यातच किती वेळ निघून गेला, माझ्या नंतर लक्षातून पण गेलं की मी ब्लॉग बनवते। तर किचन वगैरे व्यवस्थित आवरलं होतं, आणि आता डायरेक्ट आम्ही संध्याकाळच्या 6च्या वेळेस ब्लॉगला सुरुवात केली आहे। तर आता पाहुणे वगैरे गेले, सगळं निवांत झालंय, काना पण मस्त खेळतोय। आता आम्ही चहा टाकलाय आमच्यासाठी, इकडं चहा बनतोय आणि इकडं कानासाठी जेवण बनतंय। काय करतोय ते पण दाखव। ही काय शायनिंग आहे भाऊ, मग पडल्यावर आत्ताच वाचला नाही तर आत्ताच पडला होता। हा मम्मा, निस्ते डबे द्या आम्हाला, किती मोठे खोके द्या वाजवायला, खेळणी नाही, कटाळा खेळण्याला। अशीच पडले म्हणून स्टाईल आहे, हाऊस किती उभं राहायची, उभं तर राहायचं। पाहुण्यांसाठी भजे बनवले होते, थोडे उरले होते, तर आम्ही दोघी खात होतो। पण मग काही नंतर ते भजे खाऊशी वाटाना, गार झाले ते। तर मग चाय प्रेमी आमच्या घरातली
कानाचं जेवण झालंय, त्याला खाऊ पिऊ घातलंय आणि आता तो बाबांसोबत खेळतोय. हो खेळू राहिला. नाही नाही. आणि मी चालले कानाच्या आंब्याची कैरी आणायला. बघू कशी निघते. आत्या म्हणे एक खाऊन बघा कशी निघती. कानाचा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा हा आंबा लावला होता आणि त्याला एवढ्या सगळ्या कैऱ्या आल्या. म्हणजे 6-7 महिन्यामध्येच. आत्ता या पिकायला बसल्या कैऱ्या. पिकायला बसल्या या. हा एक नेऊ का? एकच नेते, बाकीच्या बघू झाडाला कशा येते. हा हा याच्यातली ही खालची नेते. हा तर एक तोडली आहे. आता बघू ही कशी निघती. काय वाटतं? गोड जर निघली तर मग तिला एवढी काही खाल्ली म्हणजे गोडच असेल. हा कारण खाल्ली होती. हा चोखली होती. गोड होती ती. बरोबर आपल्या सगळ्यांच्या मापात एक एक कैरी आली होती. 6 कैऱ्या आल्या होत्या. आता ह्या कैरीचा रिव्ह्यू तुम्हाला जेवणाच्या वेळेस देऊ. तिचा स्मेल तर गोड येतोय. गोडच असणार आहे. ज्या कैऱ्या गोड राहत्या ना पण त्यांची ना आंबा छान नाही लागत. असा वेगळीच टेस्ट येते. आणि ज्या कैऱ्या आंबट लागत्या ना त्यांचा आंबा छान लागतो. कोणती? तुमच्या घरी जेवढे पण आंबे आले सगळ्यांना कैऱ्या आले. याला पण आले. 2च आले याला पण. याला दोन्ही. हा दोन्ही. एक वर आहे एक खाली. हा एकच पाहिली होती. नाही 2 आहे. मी काल पाहिल्या ना. मी याची नाही पाहिलेली. याची कुठे ती? एकच आता पाहिली मी. मला वाटलं याला काही यायलाच नाही. नाही नाही 2 आहे त्याला. मी त्या दिवशी बघितल्या 2 होते. एवढी एवढी गेली. त्याला बार यायला होतं पण एकच आली. वाऱ्याने ना बार जातो. इकडून डायरेक्ट असं वारं येतं ना बाराने दिसला काहीच नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट जातो. हे बघा नजारा किती सुंदर दिसतोय. वाव. तर मी चालले कानाचे काही कपडे दिवसभराचे ते धुण्यासाठी. काय झालं? काना रडतोय आता. झोपतो का दादू आता? गाई गाई करतो का ना? बाबांसोबत खेळतोय. हा लागन का ना ते तुला? नको ए. स्वयंपाक झालाय आमचा. आज आम्ही केलाय कुरडईचा भुगा आणि पोळ्या. आणि यांच्यासाठी बनवते इथे मी ज्वारीचे धिरडे. तर खूप टेस्टी लागते. मागच्या वेळेस मी केले होते तर यांना खूपच आवडले होते. तर आता परत खायचे त्यांना. तर त्यांच्यासाठी बनवते. म्हणजे श्रुती तोपर्यंत भांडे घेते तोपर्यंत माझे धिरडे पण होईल. तुमचे हे आले का? बरं. जेवण वगैरे झालं आहे आणि आता आईस्क्रीम पार्टी करायची आहे. आणि त्याच्यासोबत पाय पण गार पाण्यामध्ये बुडवून बसायचे आहे. कारण आमच्याकडे खूप जास्त गरम आहे. दररोज आम्ही असं पाय बुडून. वाव. पाय पण थंड, पोट पण थंड. बघा इकडं पण सगळे मस्त आईस्क्रीम एन्जॉय करताय काना सोडून. काय मोठे बांधूया घरटे. झाडाच्या खांद्यावर बांधूया छोटे घर. चला चला पप्पा तुम्हाला आम्हाला जॉईन करायचंय. पप्पा जॉईन करणार का तुम्ही आम्हाला? काय बाबा माझं शेंगाने जास्त नाही करू पप्पा. दादू अय्यो चिव चिव चिमणे. पप्पा बोलले वाशान सगळे. मुतेले बरं पप्पा. मी नाही का तो काना पप्पा काढा विसू घरेले असं व्यवस्थित ग्रॅमॅटिकली पूर्ण वाक्यात बोला ना. पूर्णच वाक्य बोलली पण ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट बोलली. व्याकरण तुला शिकवलं नाही का ग शाळेमध्ये? उत्तम दर्जाचं व्याकरण मी शिकलेच नाही. नका हो हो डुबुक 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 डुबुक. ए पप्पाला घ्यायचं का त्याच्यात? हो इथं बस मम्मी माझ्या. इथं खाली. काय चालू आहे दादू? का ना तिथं भारी बसलं इथं. दाखवते इकडून काढ.
हे बघा आम्ही असे पाणी जेवतोय. खूप थंडी सॉरी खूप गरमी आहे आमच्याकडं. आमचा काना आज तर जास्त तापला होता. ए